ग्रामपंचायत निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आज आपल्या समोर संविधान लोकाधिकार पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे। या जाहीर सभेचे अध्यक्ष आदरणीय गेलूमामा कांबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र वाल्मिक कांबळे, आता ज्यांचं अत्यंत चांगलं सुरेख भाषण झालं ते तरुण कार्यकर्ते आमचे कुंदन आणि अमरजी बेंबडे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संविधान लोकाधिकार पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौभाग्यवती छायाबाई व्यंकट पनाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रभाग 4 मधील आमच्या उमेदवार प्रणालीताई, संगीताताई, रवी, प्रभाग 5 मधील आमचे उमेदवार धम्मानंदजी, सभेचं सूत्रसंचालन करत असलेले प्राध्यापक संभाजीराव गोरे सर आणि या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आपण सर्व सुजाण नागरिक, मतदार बंधू आणि भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज संविधान लोकाधिकार पॅनलच्या 2 सभा होत्या। एक सभा होती प्रभाग 3 मध्ये, आत्ताची सभा आहे प्रभाग 4 मध्ये। संविधान लोकाधिकार पॅनलच्या सभा ज्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी विरोधी असलेल्या पॅनलचे दलाल सभेच्या ठिकाणी येतात, धाब्याचे कुपन वाटतात आणि एवढंच नाही तर बळजबरीने खिशात पैसे घालून त्यांना दुसरीकडे घेऊन जातात। हे चित्र आम्ही पाहतो आहोत। बंधूंनो, लोकशाही आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं। हा देश त्या संविधानाच्या आधारावर चालतो आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर या देशाचे कायदा मंत्री म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या राष्ट्रपतींनी शपथ दिली आणि कायदे मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर देशाची घटना निर्माण करण्याचं काम या घटना समितीचं अध्यक्षपद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे देण्यात आलं। त्यांच्या एवढी विद्वत्ता असलेला माणूस देशात दुसरा कोणीही नव्हता आणि म्हणून संविधान सभेनं 29 ऑगस्ट 1947 ला संविधान मसुदा समितीचं अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड केली आणि त्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 भाग असलेली घटना या देशाला समर्पित केली आणि म्हणून आज हा देश त्या संविधानाच्या आधारावर चालतोय। या देशातल्या प्रत्येक माणसाला समान अधिकार देण्याचं काम
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही ठरवलं की आपल्या पॅनलचं नाव हे संविधान लोकाधिकार पॅनल. या गावचा कारभार सुद्धा संविधान समोर ठेवून आम्ही चालवणार आहोत अशी शपथ या व्यासपीठावरून आम्ही घेतोय. बंधुनो, 1995 आणि 2005 या 2 टर्मला याच मायबाप जनतेनं हरंगुळची सत्ता माझ्या ताब्यात दिली होती. आपल्याला माहिती आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न लक्षात घेऊन या 2ही टर्म मध्ये आम्ही काम केलेलं आहे. जे केलंय ते लोकांच्या समोर आहे. लक्षात घ्या, या रस्त्यावरून या बौद्धवाड्यामध्ये जायचं झालं तर माझी माय माऊली गुडघ्या इतकं साडी वर करायची, तेव्हा मध्ये जायला यायचं, इतकं पाणी समोरून वाहत होत. बंधू लक्षात घ्या, हा बौद्धवाडा सुरक्षित राहिला पाहिजे. इथली माझी मायमाऊली सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून त्या काळात हे भव्य असं नालीचं बांधकाम केलं. दर पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू झाला की मजूर आणून ही नाली साफ केली जायची. दरवर्षी या नालीतली घाण त्या पावसाच्या पाण्याबरोबर आम्ही काढून देत होतो. सांगा, या 15 वर्षामध्ये जे सत्तेवर होते त्यांनी कधी नाली साफ केली आहे का? आज घाणीचं साम्राज्य या नालीमध्ये झालेलं आहे. लोक डासाच्या त्रासानं कंटाळलेले आहेत. आणि म्हणून मगाशी अमर बेंबडेंनी इथं एक सूचना केली की ही जी नाली आहे ही नाली बंदिस्त झाली पाहिजे. नाली बंदिस्त अशा पद्धतीनं करता आली पाहिजे की भविष्यात त्या नालीची स्वच्छता ही करता आली पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण या बौद्ध वस्तीच्या जागेत जेवढी ही नाली आहे, ही नाली अशा पद्धतीनं बंदिस्त करू की ज्याचा दरवर्षी त्याचा व्यवस्थित उपसा करता आला पाहिजे. असं काम करण्याचं सुद्धा या व्यासपीठावरून आपल्याला मी वचन देतो आहे. म्हणून आम्ही वचननामाच काढलाय. आमचा जाहीरनामा नाही, कारण थापा मारून आम्हाला जायचं नाही. 2 टर्म गावच्या लोकांनी आमचा कारभार पाहिलाय. गोरगरिबांचं हित लक्षात घेऊन आम्ही ग्रामपंचायतचा कारभार चालवलेला आहे. आता जे सांगतायत ना, भोंगे फिरवतायत भोंगे, आम्हाला अजून विकास करायचा आहे, आम्हाला राहिलेला विकास करायचा आहे. मग काय झोपा घेतल्या का? मागचे 5 वर्ष ज्यांच्या ताब्यात सत्ता होती त्यांनी काय केलं? त्याच्या अगोदरची 10 वर्ष सत्ता ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी काय केलं? तुम्ही काय केलं ते सांगा. आमच्या ताब्यात ग्रामपंचायत असताना आम्ही काय केलंय हे न सांगता लोकच त्याचा उच्चार करतात. आज गाव जे पाणी पितंय, काय भीमराव, जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 2005 ला हा जलस्वराज्याची स्कीम राबवण्यात आली. हरंगुळच्या जलस्वराज्य प्रकल्पाची पाहणी करायला जागतिक टीम आले. जागतिक लातूरच्या जिल्हा परिषदेला जेव्हा वेगवेगळे पथक यायचे, अधिकाऱ्यांना विचारायचे आम्हाला जलस्वराज्य प्रकल्पाचं काम पाहायचंय, तर अधिकारी सांगायचे अत्यंत उत्कृष्ट काम हरंगुळचं आहे, आपण ते पाहून घ्या. तेव्हा अनेक अधिकाऱ्यांचे पथक हरंगुळला आले आणि त्यांनी हरंगुळचं कौतुक केलेलं आहे. गेल्या 15 वर्षामध्ये या सामान्य गोरगरिबासाठी काय केलं होतं मी?
या लोकांच्या कुठल्या अडचणी सोडवल्या, लोकांना खोटी आश्वासनं देण्यापलीकडं तुम्ही काहीही केलेलं नाही. गेली 5 वर्ष पाहतोय आम्ही, दरवर्षी समाज मंदिर बांधायचंय म्हणून भूमिपूजन केलं जात आहे. मातंग वस्तीमध्ये असलेलं समाज मंदिर दरवर्षी नारळ, तेच जागा पुन्हा सांगायचं. अण्णाभाऊ साठे जयंतीला आलं की पुन्हा सांगायचं पुढच्या वर्षी आम्ही बांधणार आहोत. एवढंच नाही, मातंग वस्तीतले काही तरुण कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही जयंतीच्या कार्यक्रमाला पन्हाळे साहेबांना बोलवणार आहोत. तर ह्याच गावातल्या पुढाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना बोलवू नका. बिचारे तरुण कार्यकर्ते घरी येऊन सांगितले, साहेब समाज मंदिर बांधून देतो म्हणून लागले, पन्हाळे साहेबांना बोलवू नका. मी म्हणलं जर समाज मंदिर बांधून देणार असतील, मला नाही बोलवलं तरी हरकत नाही. त्या कार्यकर्त्यांनी माझ्या या भूमिकेचं सुद्धा कौतुक केलं. बंधूंनो, या निवडणुकीमध्ये मी आपल्याला वचन देतो की या ठिकाणचं समाज मंदिर, मातंग वस्तीमध्ये असलेलं हे जे समाज मंदिराचं बांधकाम आम्ही अशा पद्धतीचं करू की त्याला अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं आणि जिल्ह्यातून लोकांनी इथलं समाज मंदिर बघायला यावं, अशा पद्धतीचं वचन आम्ही या निमित्तानं देतो. या बाजूला असलेलं बौद्ध विहार समाज मंदिर, त्याच्या मागच्या बाजूचं जुनं झालंय. वाल्मिकी, आम्ही शब्द देतो तुम्हाला की मागच्या बाजूचं जुनं पाडून याच सभागृहाला जोडून असं भव्य सभागृह करू की त्याच्यावर दुसरा मजला उभा करता आला पाहिजे. गोरगरिबांची लग्न सुद्धा त्या समाज मंदिरामध्ये होतील, इतकं दिमागदार या ठिकाणचं बौद्ध विहार सुद्धा आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला माहिती आहे, व्यंकट पन्हाळे जे बोलतो ते करतो. मी लोकांना सांगितलं होतं मागच्या वेळेस की ग्रामपंचायतीची सत्ता माझ्या ताब्यात आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा दुसरा मजला मी बांधण्याची जबाबदारी घेतो आणि तो मजला मी बांधून दाखवलेला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्याचा दुसरा मजला बांधला आम्ही, त्याचा दुसरा मजला बांधला आम्ही. परंतु काय धंदे चाललेत परमार्थाच्या नावावर, काय धंदे करायचे ते करू देत, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. ते विठ्ठल रुक्मिणी परमात्मा जे चाललंय त्याची निश्चित नोंद घेत असणार आणि त्याची शिक्षा त्यांना दिल्याशिवाय भगवंत राहणार नाही, याच्यावर माझा विश्वास. बंधूंनो, गाव व्यसनमुक्त राहिलं पाहिजे म्हणून भाषण करताय, ऐकताना फार बरं वाटतंय. व्यसनमुक्त राहिलं पाहिजे म्हणजे काय? म्हणजे दारू पासून दूर राहिलं पाहिजे. दारू वाटणारे कोण आहेत? निवडणुकीमध्ये कॉलेजच्या पोरांना सुद्धा दारूच्या बाटल्या वाटणारे हे स्टेजवरून सांगायला लागले गाव व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. वारे वा, अरे लोकांनी तुम्हाला ओळखून सोडलंय. लोकांनी तुम्हाला, तुम्ही किती लबाड बोलता हे ओळखून सोडलंय. मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांना काय आश्वासनं दिले आणि या 5 वर्षात काय केलं हे लोकांना माहिती आहे. तेच पॅनल, हे दोन्ही पॅनल एक होते मागच्या वेळेस. आपल्याला माहिती आहे की मागच्या निवडणुकीमध्ये मी एकटा उभा होतो आणि हे सगळे एकत्र झाले, 500,000 रुपये मताला वाटले. परंतु मतदारांनी पैसे घेऊन मतदान मात्र मला केलं. 1285 मतदान यांच्या विरोधात मला मिळालं.
ह्या 1285 मतदाराला मी साष्टांग दंडवत घालतो, कारण ते प्रामाणिकपणे बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराला पाळणारं ते मतदान आहे. यावर्षी मात्र निवडणुकीत बाजारभाव वाढलाय बरं का, लक्षात राहू द्या. कारण प्रचाराची रॅली जरी काढायचं असलं 600 रुपये रोजगार आहे, 600 रुपये. काही माय मावल्या सांगतात, आणि भाऊ आम्ही प्रचाराला चाललो बरं का, तसं काही वाटून घेऊ नका, 4 तासाला 600 रुपये मिळू लागले. त्याला सांगितलं मला काही वाटत नाही, तुम्ही ही संधी सोडू नका. त्याच्यामुळं अनेक माय मावल्या सोयाबीन काढायला जायचं सोडून त्या रॅलीमध्ये चालल्यात, कारण सोयाबीन काढायला 300 रुपये रोजगार आहे आणि रॅलीत गेलं तर 600 रुपये रोजगार आहे. सोडू नका. निवडणुकीच्या प्रचार सभेला पन्हाळेच्या थांबू नये म्हणून मी सांगितलं तुम्हाला की धाब्याचं कुपन आणि 500 रुपये 1000 रुपये खिशात घालले. अरे जीवाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही गावचे करते धरते म्हणून घेता आणि दुसऱ्याची सभा जिथं चालू आहे तिथं येऊन तुमची पाटीलकी गाजवता. चला रे तिकडं म्हणून पुढं जनावरं हाकलून द्यावी तसे धमकी देऊन हाकलून घेऊन जाता. तुम्ही जर गावचं एवढं कल्याण केलंय ना तर लोक आपोआप येऊन तुमच्या सभेला बसले पाहिजेत. मला सांगा, या सभेला बसलेले हे जे काही 1500 लोक इथं आहेत, यापैकी कुणाला रुपया तरी आम्ही दिलाय का? लोक स्वतःहून अंतकरणातून काय अडसळे मामा सभेला येऊन बसलात, अंतकरणातून येऊन बसलेले आहात. या प्रचार सभेत जेवढेही लोक बसलेत त्यांच्या अंतकरणामध्ये संविधान लोकाधिकार पॅनल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अरे तुम्ही बळजुबरीने घेऊन जाताल, मतदानाच्या आदल्या दिवशी दारू पाजवून सोडताल, पण जेव्हा घरी येऊन ही माणसं झोपतील, सकाळी उठतील आणि आंघोळ करून महामानवाचं दर्शन करतील, तेव्हा बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचा अधिकार प्रामाणिकपणे बजावतील, याच्यावर माझा विश्वास. या दोन्ही पॅनलला असं वाटतंय की मागासवर्गीय समाज म्हणजे नोट टाकलेवर नोटच्या माग पळतो. ही सगळी स्वाभिमानी फळी जी आता तयार झाली आहे. जुनी माणसं कशाला कुणाचा अपमान करायचा आहे म्हणून कुणाच्या मर्यादा तोडत नव्हते, परंतु बाबासाहेबांचा विचार शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा विचार स्वीकारला आणि आता ही तरुण पिढी या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. अरे कुणाला जातीयवादी म्हणताय तुम्ही? जातीयवादी तुम्ही आहात. मला सांगा, इथं बसलेल्या कुण्याही माणसाला आयुष्यात कमी आम्ही अरे तुरेची भाषा केली नाही, परंतु ते बोलताना मोठी जुनी माणसं जरी असली तरी का रे अशी भाषा वापरतात. अरे तुमच्या बापाच्या आज्याच्या वयाच्या माणसाला सुद्धा जाऊन चहा सांगून ये म्हणून म्हणता, तुमच्या जीवाला लाज कशी वाटत नाही? आता ही तरुण पिढी एवढी जागरूक झालेली आहे. आणि म्हणून आमचे धम्मानंद असतील, कुंदन असतील, वाल्मिक असतील, रवी असतील, आमची दोन्ही भगिनी असतील, या सर्वांनी ठरवलं की साहेब बाबासाहेबांचा विचार तुम्ही जगताय आणि म्हणून तुमच्या बरोबर आम्ही राहणार आहोत, ही भूमिका त्यांनी घेतली. लक्षात घ्या, प्रभाग 4 मध्ये 3 जागा आहेत. एक जनरल पुरुष आहे, एक जनरल स्त्री आहे आणि एक मागासवर्गीय पुरुषाची जागा आहे. या तिन्ही पॅनलच्या उमेदवाराकडे बघा. संविधान लोकाधिकारने जे उभे केलेले उमेदवार आहेत तिन्ही प्रभागातले दिलेत आणि जनरल जागेवर सुद्धा मागासवर्गीय माणसाला लढण्याचा अधिकार
आमच्या पॅनलनं दिलेला आहे. त्यामुळे तिन्हीच्या तिन्ही जागेवर आरक्षण असलेली माणसं, स्वाभिमानी माणसं या निवडणुकीमध्ये उभे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की बाहेरचे कुणी तट्टू आपल्या जर आणून उभे केले असतील तर त्यांना हकलून द्यायचं काम तुम्हाला करावं लागणार. बंधूंनो, या निवडणुकीमध्ये ही स्वाभिमानाची लढाई आहे. समाजाला लाचार बनवण्याचं काम मागच्या अनेक वर्ष या लोकांनी केलेलं आहे. परंतु आता तरुण पिढी समोर आली आहे आणि स्वाभिमानी बाळा घेऊन समोर येते, तोंडावर बोलते, त्यांना सांगते द्या सोडून. तुम्हाला जशास तसं उत्तर देण्याची हिंमत या पिढीमध्ये आलेली आहे. त्याचं कारण आहे बाबासाहेबांचा विचार ही ताकद देत असतो. म्हणून बंधूंनो, मी आपल्याला या प्रसंगी हे सांगणार आहे की गावच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक वेगवेगळी कामं आम्ही करणार आहोत. हातात सत्ता नसताना लोकाधिकारच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहत आहात की माझ्या हातून विजय निसटता निघून गेला. मी घरात बसलो नाही. बरोबर आहे का ताई? सर्वसामान्यांची कामं लोकांच्या मध्ये जाऊन लोकाधिकारच्या माध्यमातून आम्ही करत राहिलेले आहोत. गोरगरीब माणसाचं रेशन कार्ड फाटलेलं आहे, त्याला नवं रेशन कार्ड देण्याचं काम केलं. घरामध्ये विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे, रेशन कार्ड एकच आहे, अशा 3-4 भावाला वेगवेगळे रेशन कार्ड करून देण्याचं काम आम्ही केलं. जे आधार कार्ड अपडेट करायला लातूरला जावं लागतंय, तिथं जाऊन 100 रुपये भरावं लागतंय. जायचा यायचा खर्च, दिवसभराचा तिथला खर्च आणि माणसाची बेजारी वाचवण्याचं काम लोकाधिकारच्या माध्यमातून गावात करून देण्याचं काम, नुसतं गावात नाही त्या त्या भागात करून देण्याचं काम लोकाधिकारच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. बंधूंनो, याला विचारा, कोरोना सारखा प्रसंगाला कोण आलं होतं तुमच्याकडं? त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक गोरगरीब कुटुंबाला धान्य पुरवण्याचं काम लोकाधिकारच्या माध्यमातून आम्ही केलं. आणि म्हणून जनसेवेचं घेतलेलं हे जे व्रत आहे ते व्रत आम्ही स्वीकारलेलं आहे. बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आमच्या पाठीशी मजबूतपणे ते संविधान असल्यामुळं कुणीही असला तर कुणाचीही तमामी करत नाही. आणि म्हणून जर कुणी गोरगरीब माणसाला निवडणुकीच्या निमित्तानं तुझी निराधाराची पगार बंद करीन अशा धमक्या जर कुणी पाटील देत असेल तर आता ती धमकी कुणी सहन करणार नाही आणि कुणाचीही पगार बंद करण्याची हिंमत ह्या लबाड लांडग्यामध्ये नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षभरामध्ये जवळजवळ 160 लोकांच्या निराधारांच्या पगारी नवीन आम्ही मंजूर करून दिलेले आहे. यापूर्वी हेच दलाल लोकांची पगार करायला, एखादी विधवा मावली आहे तिची पगार करायला 3-3 हजार 5-5 हजार आणि पुन्हा पहिली येणारी पगार हाणणारे हे लबाड लांडगे कुठल्या तोंडानं तुमच्याकडे येऊन मतं मागतायत? आपल्या या राजनंदिनी ताईला विचारा. नवरा घरात अपंग होऊन पडलाय. आम्ही तिच्या घरी गेलो आणि ताईला सांगितलं तुझ्या नवऱ्याची पगार ताई आम्ही करणार आहोत. त्याचे कागदपत्र केले, फोटो इथंच काढले आणि दवाखान्यात आणून 5 मिनिटात माघारी पाठवलं. दवाखान्याचा कागद घ्यायला सुद्धा आम्ही तिला थांबवू दिलं नाही. तो कागद सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी आणला आणि पगार मंजुरीचा आदेश राजनंदिनी ताईच्या हातात दिला. त्यामुळे गोरगरिबांची कामं आपल्या समोर आहेत. अनेक जणांचं बंद पडलेलं रेशन, त्यांचं रेशन सुरू करून दिलेलं आहे. बंधूंनो, या प्रसंगी मी आपल्याला हे सांगू इच्छितो की गावातल्या लोकांची सोय व्हावी म्हणून आम्ही सिटी बस सुरू केली. पण ती सिटी बस बंद पाडण्यासाठीचे प्रयत्न हे लोक करत आहेत. आणि म्हणून आता भविष्यामध्ये परवा अनेक कॉलेजची मुलं मुली माझ्याकडे आले
आणि म्हणाले की आमचं कॉलेज बंद पडलंय, आम्ही सिटी बसनं जात होतो, परत येत होतो, आमचं कॉलेज बंद पडलंय, सिटी बस परत सुरू करा. मी आपल्याला आश्वासित करतो, ही निवडणूक संपल्याबरोबर विश्वकर्मा चौक बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागून सबस्टेशन बौद्ध वस्तीच्या समोरून मंदारपर्यंत ही सिटी बस जाईल आणि याच मार्गे परत जाईल. मध्ये अनेक जणांची मागणी होती, मला भेटून काहींनी सांगितलं की या वस्तीसाठी या शाळेजवळच थांबा व्हावा. तो थांबा इथं करून देण्याचं वचन मी आपल्याला देतो. सिटी बस कुठल्याही मार्गे आली तर ती सिटी बस इथं थांबेल, कारण इथल्या मायमावल्यांना तिथल्या गर्दीत तिथली अवस्था काय आहे. जुगारी बसलेत, दारुडे बसलेत. हे बसवणारे कोण आहेत? या हनुमान मंदिराच्या बाजूला जर दारुडे धुमाकूळ घालत असतील आणि जुगारी रस्त्यावर बसून पत्ते खेळत असतील, अरे आमच्या आया बहिणी इथून समोरून जातात, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? हा माझा प्रश्न. आणि म्हणून लक्षात घ्या, हे दारू विकणारे असोत, दारू पिणारे असोत, हे जुगार खेळणारे असोत, 6 तारखेचा संविधान लोकाधिकार पॅनलचा विजय झाल्याबरोबर चंपू गबाळ गुंडाळून जर निघून नाही गेले तर बघा, हे कुणाच्या आशीर्वादाने इथं बसतायत? हेच पॅनलवाले बाकड्यावर खुर्च्यावर तिथं बसतात, खिशात बाटल्या आणून लोक दारू विकतात, समोर अगदी भर रस्त्यावर बसल्यासारखं जाता येता शाळेतल्या पोरांना ते पत्ते फिसत असलेलं ते लोक पाहतात, विद्यार्थी पाहतात. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं, काका त्या चौकात डाव खेळतेत हो, त्यांना तुम्ही काहीतरी सांगा. मी म्हणलं आज मी सांगू शकत नाही, यांना सांगण्याची गरज सुद्धा बसणार नाही. 6 तारखेच्या नंतर हे जुगारी बाहेर कुठलं तर ठिकाण बघतील, हे मी आपल्याला सांगतो. बंधुरो, गावच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही काही प्लॅन रचलाय. या गावाभोवतालचा रिंग रोड, हा रिंग रोड करून चहूकडून चांगले पथदिवे अशा पद्धतीनं बसवणार आहोत की गावाच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या लोकांना असं वाटलं पाहिजे, गावातून जाण्यापेक्षा ह्या चांगल्या रस्त्यानं आपण बाहेर जाऊ. अशा पद्धतीचा हा रस्ता करणार आहोत. आपल्याला माहिती आहे इथून रिंग रोड जाणार आहे लातूरचा. हा लातूरचा जो नवा रिंग रोड आहे त्याची भीती आपल्याला की इथून रिंग रोड झाला तर आमचे घर उठतील. मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंतच नव्हे, देशाच्या पंतप्रधानांपर्यंत जायची गरज पडली तरी तिथपर्यंत आम्ही जाऊ. आणि हा रस्ता गावाच्या पश्चिमेकडून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सोयीचा होईल अशा पद्धतीने रिंग रोड बाहेरून घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि म्हणून गावच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही अनेक आराखडे तयार केलेले आहेत. बंधूंनो, इथं आपण पाहतोय गावात आल्याबरोबर घाणीचं साम्राज्य. तिथे एक बोर्ड होता, मला वाटतं आता कुठेतरी शाळेजवळ काढून टाकलाय. मध्ये एक मी बातमी लावली होती, हागणदारी मुक्त गाव म्हणून इथं बोर्ड होता आणि त्याच्या भोवतालीच घाणीचं सगळं साम्राज्य होतं. हा जो चौक आहे, या चौकाला जे नाव घेऊन आम्ही पॅनल उभं केलंय, ब्रह्मानंद संविधान लोकाधिकार नावानं जे हे पॅनल आम्ही उभं केलंय, या चौकाला संविधान चौक असं नामकरण करून अतिशय सुशोभित हा चौक आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा रस्ता सुद्धा आम्ही करणार आहोत. त्यामुळे हा रस्ता केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला नाली असेल, हा सगळा सांडपाण्याचा निचरा अत्यंत व्यवस्थितपणे करून देऊन तो चौक असा सुशोभित असेल की संध्याकाळच्या वेळेला
लोकांना त्या संविधान चौकाच्या कट्ट्यावर जाऊन बसावं वाटतं. इतकं सुंदर आकर्षक रूप या चौकाला देऊ, कारण या चौकातून वरी जनकल्याण निवासी विद्यालयाकडून कळंब रोडला रस्ता जातो. हा चौक अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून गावात आल्याबरोबर लोकांना लक्षात आलं पाहिजे की संविधान चौक पाहिल्याबरोबर म्हणजे घराची कळा अंगण लावतंय तशी परिस्थिती लक्षात येईल की खऱ्या अर्थानं लोकशाहीनं चालणारं हे गाव आहे हे आपल्याला लक्षात येईल. बंधूंनो, जिल्हा परिषदेच्या शाळेची तर काय दयनीय अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इथं सुद्धा जुगार चालतो. लोक इथं सुद्धा शाळेत बसून दारू पितात. ह्या सगळ्या गोष्टीवर बंधन आणली जातील आणि या शाळेला अत्यंत चांगलं कंपाऊंड बांधून गेट बसवलं जाईल. आतमध्ये असलेल्या बोरचं कनेक्शन कंपाऊंडच्या बाहेर नळ केले जातील. स्टार्टरचा जो डब्बा आहे तो डब्बा कंपाऊंडच्या बाहेरून असेल जेणेकरून शाळेत जायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि मग इथूनच पाणी चालू केलं जाईल आणि कंपाऊंडच्या बाहेर नळाला लोक पाणी घेतील. बंधूंनो, अत्यंत चांगलं नियोजन आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून ही सर्व कामं करण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद असणं महत्वाचं आहे. आम्ही गोरगरीब माणसाची कदर करतो, गोरगरीब माणसांना सन्मान देतो. मला परवा एक जणांनी सांगितलं, साहेब पुढारी म्हणून आता जे प्रचार करत फिरू लागलाय एका पॅनलचा, त्या माणसानं शेतामध्ये जनावराला गवत आणण्यासाठी गेलेल्या बिचाऱ्या त्या सर्व देना एवढं मारलं की त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. हीच का तुमची माणुसकी? आणि म्हणून कुणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही तुमच्या आचरणातून लोकांबरोबर कसं वागताय हे आपोआपच सर्व समाजाला कळून चुकलेलं आहे. बंधूंनो, अनेक माझ्या विधवा मावल्या, परित्यक्ता मावल्या, आपल्या गावची लेख माता असो की सून असो, अशा विधवा आणि परित्यक्त्या मावलेला दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव नसलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी एक योजना केली आहे की दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव नसलं तरी पंतप्रधान आवास योजनेमधून अशा गोरगरीब विधवा परित्यक्त्या कुठल्याही जातीची महिला असो तिला घरकुल देण्याची योजना आहे आणि अशा सगळ्या माता भगिनीला घरकुल देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो आहे. बंधूंनो, या ठिकाणी हे जे आता गाळे आहेत ना सध्या हनुमान मंदिराच्या बाजूला, हे सगळे गाळे काढून अत्यंत सुसज्ज असं शॉपिंग कॉम्प्लेक्स ग्रामपंचायतच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा विशेष निधी आहे, त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी गाळ्याचं बांधकाम होईल आणि त्या गाळ्यामध्ये मागासवर्गीय सुशिक्षित बेकारासाठी राखीव गाळे ठेवून कुठलंही त्याच्यासाठी अटी न घालता ते गाळे त्या सुशिक्षित बेकारांना देण्याचं काम संविधान अधिकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. बंधूंनो, निवडणुकीमध्ये येऊन खोटा आश्वासन देणं हा त्यांचा धंदा आहे, परंतु आम्ही मात्र जे करू शकतो त्या संदर्भातलंच वचन या प्रसंगी मी आपल्याला देतो आहे. बंधूंनो, निवडणुकीमध्ये आपल्या समोर मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. संविधानाचं पूजन करणारा माणूस आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार मी माझ्या जीवनामध्ये जगतो. त्यामुळे मी एक अभंग आपल्या समोर म्हणून दाखवणार. संविधान लोकाधिकार पॅनल कशासाठी उभा आहे, ते पॅनल आल्यानंतर काय होणार आहे
गावाच्या विकासाचे येतील दिवस, गावाच्या विकासाचे येतील दिवस, दारूसाठी नका करू मताचा नाश, गावाच्या विकासाचे येतील दिवस, दारूसाठी नका करू मताचा नाश. बाबासाहेबांनी केला उपकार, दिला मताचा मोठा अधिकार. बाबासाहेबांनी केला उपकार, दिला मताचा मोठा अधिकार. व्यंकट म्हणे सोपी केली पायवाट, व्यंकट म्हणे सोपी केली पायवाट, संविधान करू गाव थाटमाट. बाबासाहेबांनी केला उपकार, दिला मताचा मोठा अधिकार. बोलो बाबासाहेब आंबेडकर की. बाबासाहेबांनी हा जो अधिकार सामान्य माणसाला दिलेला आहे, अरे या देशातला नागडा असेल, उघडा असेल, त्याच्या मताला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार कुणी अब्जोपती असू द्या, त्याच्याही मताला तेवढाच अधिकार आहे. आणि म्हणून हे डगले घालून फिरणारे जे पुढारी आहेत, त्यांना जे वाटतंय की दलित समाज, मागासवर्गीय समाज पैशावर विकला जातोय, ही त्यांनी आपली ओळख तिकडे सांगितली आहे. हे दलाल आहेत, त्या उमेदवाराकडून समोरच्या पैसे काढतात, सांगतात तुम्हाला माहित नाही व्यंकट पनाळेचं पारड लई जड आहे, वार्डातले त्यांनी उमेदवार दिलेत, पैसे जास्ती वाटावे लागतेत म्हणून तिकडून नोटाचे बंडल काढतात आणि इकडं चिल्लर चिल्लर आपल्या हातात ठेवतात. त्यामुळे या बंडलाला लाथ मारून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, तो अधिकार आपल्याला राबवायचा आहे. आज मला व्हॉट्सअपवर एक जणांनी फार सुंदर मेसेज पाठवला. हा मेसेज मी आपल्याला सांगणार आहे. मत विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो, म्हणून तर तो पैशाच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो, नोटाच्या जोरावर. अशा उमेदवाराकडून समाज हिताची व राष्ट्रहिताची कार्य होत नाहीत. पैसेवाला जर लोकप्रतिनिधी म्हणून गेला तर तो फक्त पैसेवाल्यांचंच हित पाहणार, तो सर्वसामान्य व गरिबांच्या हिताच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करणार नाही. म्हणून अशा माणसाला, अशा दलालाला मत विकण्याचं पाप तुम्ही करू नका व आपली दिशाभूल करून घेऊ नका, असा सल्ला त्या काळात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि बाबासाहेबांनी एवढा मोठा दिलेला अधिकार, स्वाभिमान जगण्याची ताकद ज्यांनी दिली, बंधूंनो, माता भगिनींनो, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की अशा पद्धतीनं मतदान विकण्याचं पाप आपल्यापैकी कुणाकडूनही होऊ देऊ नका. मी तुम्हाला पैसे घेऊ नका असं म्हणणार नाही. समोरचे दोन पॅनलवाले ते काही घामाचा पैसा देणार नाहीत, दलालीचा पैसा खिशे भरलेत, दलालीचा. त्यामुळे दोन्ही बाजूनं पैसे वाटायला येणार आहेत. मागच्या 2-3 दिवसात त्यांनी पैसे वाटायला सुरू केलंय. मी सांगितलं ना, मागच्या निवडणुकीमध्ये 500 रुपये, 1000 रुपये भाव होता. या निवडणुकीत मताचा भाव लई वाढलाय बरं का. आता प्रचार रॅलीला जर 600 असतील
तर मताचा भाव कमीत कमी 5,000 रुपये झालाय. हे दलाल मध्येच खातील. त्यांना सांगायचं असं चालणार नाही. या पॅनलचा माणूस आला तरी त्याला म्हणायचं आम्ही तुमचेच आहो बरं का. माय आले काय नाही काही नाही तुम्ही काळजीच करू नका म्हणायचं. बंडल खिशात. थोड्या वेळानं दुसरे येतात. दुसरे आले की त्यांचं स्वागत करायचं. आम्ही तर तुमचेच आहो म्हणायचं. तुमचीच वाट बघू लागतो. त्याचं बी बंडल घ्यायचं. दोघाचे बंडल घ्यायला माग पुढं बघू नका. कारण हे बंडलबाज लोक आहेत. 5 वर्षानंतरच पुन्हा आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळं हातात येऊ लागलेली लक्ष्मी नाही कशाला म्हणायचंय. होय सकुमाय नाही म्हणायचं नाही. आलेलं घ्यायचं वटीत टाकायचं. पण जे करायचंय ते आपण नीट विचारपूर्वक करायचंय. हे मोठे मोठे बॅनर आहेत. 30 फूट 40 फूट 20 फूट. इथलीच एक आडुसळीची माय मला म्हणाली आणि साहेब लईच मोठे मोठे बॅनर लावले तर आणि तुमचं लईच बारीक दिसू लागले. त्या माईनं काय म्हणावं त्याच्या पुढं. पण साहेब इथून सगळे जाताना तुमच्याच बॅनरकडे बघू लागले. ती माय मला म्हणाली साहेब माझं रेशन कार्ड माझ्याकडे नव्हतं. तुम्हाला येऊन सांगितले 15 दिवसात तुम्ही माझं हरवलेलं रेशन कार्ड नवं काढून मला आणून दिलात. तुमचं बॅनर माझ्या हृदयात आहे. काय त्या माऊलीचं कौतुक करावं. त्यामुळं ह्या कुठल्या बॅनरचा त्या भोंग्याचा कुणावरही परिणाम होत नाही. अभ्यास करणारे पोरं तर शिव्या घालू लागले. क्लासेसच्या जवळणीवर भोगे लावायला लागले. दुसऱ्याची सभा असली की त्याच्याकडे तोंड करून भोंगे लावायला लागले. लक्षात घ्या आचारसंहितेचं कुठलंही पालन ते करत नाही. परंतु आम्ही मात्र ठरवलंय. कारण आम्ही संविधान मानतो. आम्ही कायदा मानतो. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आधारावर जगण्याचा जो अधिकार दिलाय, लढण्याचा जो अधिकार दिलाय, हिमतीनं उभं राहण्याचा अधिकार दिलाय, त्या शक्तीवर आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद रूपी ताकदीवर या मस्तवाल 2 पॅनलवाल्याबरोबर माझे सामान्य कुटुंबातले उमेदवार लढाई लावली आहे. एका जणानं तर निवडणुकीच्या प्रचार सभेत सांगितलं आमचे उमेदवार लई सुंदर आहेत म्हणले. लई सुंदर. आता तुमच्या सुंदर उमेदवाराहून आम्हाला काय करायचं. परंतु आमचे जे उमेदवार आहेत ते अंतःकरणानं सुंदर आहेत. सर्वसामान्यांच्या वेदना जाणणारे आहेत. हाक मारल्याबरोबर जाणारे आहेत. आणि म्हणून सर्वसामान्याच्या विश्वासाला पात्र ठरणारे उमेदवार या निवडणुकीच्या निमित्तानं उभे केलेले आहेत. बंधुनो यापुढे कुठल्याही कामासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये यायची गरज पडू देणार नाही. ताई कुठल्याही माणसानं फोन करावा दिलेल्या नंबरवर. जन्मतारखेचा दाखला पाहिजे असेल, आजचा उतारा पाहिजे असेल, फोन करून आपण सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तो दाखला तुमच्या घरपोच करण्याचं काम या संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातून होणार. आणि म्हणून गावकरी बंधूंनो, मतदार बंधू आणि भगिनींनो, फार जास्त बोलण्याची आवश्यकता आहे असं नाही. परंतु सर्वसामान्यांची अडवणूक मागच्या 15 वर्षामध्ये झालेली आपण पाहतोय. आता विरोधक धास्तावलेले आहेत. त्यांची अवस्था अशी झाली आहे, जिथं जाईल तिथं लोक तोंडावर म्हणू लागलेत आम्ही हे करणार आहोत ते करणार आहोत. म्हणून सांगितलं की त्याला सरळ म्हणू लागलेत मागच्या 5 वर्षात तुम्ही काय केलं. तुम्ही जर लोकांचे काम केलेत ना, हे दोन्ही पॅनलवाले मागच्या 15 वर्षात याच लोकांनी सत्ता भोगली आहे. गेली 15 वर्ष याच लोकांची सत्ता ग्रामपंचायतवर आहे.
तुमच्या कामावर जर तुमचा विश्वास आहे तर मी आवाहन करतो आपल्याला, तुमच्यात जर हिंमत असेल हे सगळे बॅनर काढून टाका, हे भोंगे बंद करा. कुठल्याही मतदान केंद्रावर पोलिंग एजंट बसवू नका. तुमच्यात हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या आणि एका व्यासपीठावर येऊन तुम्ही काय करणार आहात ते लोकांना सांगा. आम्ही काय करणार आहोत ते आम्ही लोकांना सांगतो. लोकांना मतदानाचं स्वातंत्र्य द्या. लोकांना धमकावण्याचं पाप तुम्ही करू नका. गोरगरीब माणसाला गाठतायत, बघ तुला आमच्या शेतात यावं लागतंय, तुझ्या जनावराला गवत घेऊन जायला आमच्या शेतात येतोस, तुझ्या शेताला जायला तुला आमच्या शेतातून जावं लागतंय. अशी अडवणुकीची भाषा, धमकावण्याची भाषा समोरच्या पॅनलवाल्याकडून चालू आहे. बंधूंनो, तुमच्या स्वतःच्या शेतात जायला जरी रस्ता नसला तर शासनाने निर्णय घेतलेला आहे, प्रत्येकाच्या शेताला हक्काचा रस्ता देण्याचा निर्णय सरकारनं केलेला आहे. आणि म्हणून ज्याची अडवणूक होणार आहे त्यांनी फक्त आम्हाला सांगावं, त्यांना सरकारी रस्ता मिळवून देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून याला मी आव्हान करतोय की तुम्ही लोकांना मतदानासाठी जी लाच देऊ लागलाय, आमिष दाखवू लागलाय, लोकांना धाब्यावर घेऊन चाललाय. अरे गावची संस्कृती जपा. हे गाव अत्यंत गुण्यागोविंदानं राहणारं गाव आहे, परंतु या गावाला व्यसनाधीन करण्याचं काम याच दोन पॅनल मधले लोक करतायत. हे वेगळं सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि म्हणून संविधानावर चाललेलं एक गाव म्हणून या हरंगुळची ओळख भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला करून देण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया. आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी संविधान लोकाधिकार पॅनलच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं मी आवाहन करतो. बंधूंनो, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की मतदानाची पद्धत काय आहे. आपण जेव्हा मतदानाला जाऊ तेव्हा एकच मतदान यंत्र असणार आहे, एकच. आणि त्या मतदान यंत्रावर वरच्या बाजूने सरपंच पदाचे उमेदवार असतील आणि त्याच्या खालच्या बाजूला सदस्य पदाचे उमेदवार असतील. आणि म्हणून आपण जेव्हा मतदानाला जाऊ तेव्हा मतदान यंत्राकडे अतिशय शांतपणे पहा. छत्री कुठं दिसते बघा आणि छत्रीच्या समोरचं बटन दाबा. त्याच्या खाली तीन वेगवेगळे आपले तीन जे सदस्य निवडायचे आहेत त्याच्यामध्ये शिलाई मशीन कुठं आहे ते बघा, त्याच्या समोरचं बटन दाबा. टेबल कुठं आहे ते बघा, त्याच्या समोरचं बटन दाबा. बस हे चित्र कुठं दिसतंय ते पहा आणि बटन दाबा. म्हणजे एका मशीनवर प्रत्येक मतदाराला 4 वेळा बटन दाबायचं आहे. 4 प्रतिनिधीला मतदान करायचं आहे, सरपंच आणि 3 सदस्य. त्यामुळं या वार्डामधून उभे असलेले 3 सदस्य अतिशय प्रामाणिक, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे तरुण आहेत. रवीला तुम्ही पोटच्या लेकरासारखं हाक मारून, रवी हे काम आहे, पोटच्या लेकरासारखं तो तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, हे मी वचन आपल्याला देतो. उमेदवाराला उभं करत असताना आम्ही त्यांना सांगितलंय की आपल्याला समाजाची अशा पद्धतीने सेवा करायची आहे. मी जाहीरपणे सांगतोय की जेव्हा ही आमच्या हातात सत्ता येईल, संविधान लोकाधिकार पॅनलची सत्ता हरंगुळच्या ग्रामपंचायतवर 6 तारखेला हा ध्वज जेव्हा बाबासाहेबांचा फडकेल, संविधानाचा ध्वज फडकेल, 5 वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वी एक सभा घेऊ आणि त्या सभेमध्ये जाहीर करू आम्ही फक्त पॅनल उभं करणार आहोत,
प्रचाराला येणार नाही. तुम्हाला कुणाला निवडून द्यायचं ते द्या. मला विश्वास आहे पुढच्या 5 वर्षाचं काम पाहून लोक पुन्हा संविधान लोकाधिकार पॅनललाच विजयी करतील. अशा पद्धतीचं काम भविष्यातल्या 5 वर्षाच्या काळात आम्ही करणार आहोत. बंधूंनो, मी परवा जे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर एक सभा झाली, त्या सभेमध्ये सांगितलं की लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे, तो स्मशानभूमीचा प्रश्न मी सोडवण्याची हमी देतो. कारण गावात जी देवाची जमीन आहे, देवस्थानची जमीन आहे, त्यातली 2 एकर जमीन मी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला मिळवून देतो. हे सांगितल्याबरोबर कामीरचू गाव म्हणजे ही देवस्थानची जमीन नेमकी कोण हडप केली आहे? ज्यानं हडप केली आहे त्याच्या पोटात कळा निघू लागलेल्या आहेत की 6 तारखेनंतर त्या ठिकाणी लिंगायत समाजाची स्मशानभूमी होणार. ह्याची धास्ती खाल्ली आहे. रात रात झोपडा झाले. बंधूंनो, दलित समाजाची इथं स्मशानभूमी आहे. काय अवस्था आहे, थांबायला जागा नाही. त्या स्मशानभूमीचा 7/12 आहे. किती गुंठे जमीन आहे त्याचा कागद आहे. मग ती जमीन नेमकी गेली कुठे? त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की 7/12वर असलेलं क्षेत्रफळ त्या स्मशानभूमीला मोजून त्याला तारेचं कंपाऊंड वॉल करून त्याला गेट बसवलं जाईल. आणि हे जे आता मोडका ढाचा उभा केलाय, कुठे गेलं बजेट? स्मशानभूमी बांधायला आलेलं बजेट अर्धवट बांधकाम केला, बाकीचं बजेट कुणाच्या घशात गेलंय? बंधूंनो, ते उर्वरित राहिलेलं काम ग्रामपंचायतच्या बजेटमधून ते स्मशानभूमीचं पूर्ण काम करून त्या ठिकाणी लोकाला बसता येईल अशी व्यवस्था करण्याचं काम संविधान लोकाधिकारच्या माध्यमातून करणार. आणि म्हणून सामान्य माणसांच्या कुठल्याही अडचणी असो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर होणारी कामं होतीलच होतील, परंतु जे बाहेरच्या शासकीय कार्यालयातली सुद्धा गोरगरीब जनतेची कामं जर पैशामुळे कुठला अधिकारी अडवत असेल तर त्या ठिकाणी लोकाधिकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. गोरगरिबांची कुठलीही अडवणूक कुठल्याही कार्यालयात होणार नाही अशी हमी मी आपल्याला देतो. बंधूंनो, काही शेतकरी आहेत, गरीब शेतकरी आहेत. पंतप्रधानाचा जो सन्मान निधी आहे तो काही हप्ते मिळाला आणि ते हप्ते मिळणं बंद झालं. त्यामुळे असे जेवढे शेतकरी आहेत ज्याला पंतप्रधान सन्मान निधीचा निधी मिळाला आणि त्यांचा निधी मिळणं बंद झालंय, त्या सर्वांचा निधी मिळवून देण्याचं काम आम्ही लोकाधिकारच्या माध्यमातून करणार आहोत. एक 3 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन झालं. निलंगा तालुक्यातल्या चिलवंतवाडी इथे 150 लोक तिथं उपोषणाला बसले होते. कशासाठी बसले? तर जो कोणी महसुली अधिकारी आला त्यांनी त्यांच्या गावाचं चिलवंतवाडी नाव लिहिताना चूक झाली, प्रिंट मिस्टेक झाली आणि चन्नाची वाडी असं झालं. तेवढ्या 150 लोकांचा मिळणारा निधी म्हणले चन्नाची वाडी आणि हे शेतकऱ्यांचे नाव हे समीकरणच जुळत नाही, हे शेतकरीच नाहीत, म्हणून त्या लोकांचा निधी मिळणं बंद झालं. लोकाधिकारच्या माध्यमातून आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो आणि तेवढ्या लोकांचा तो पंतप्रधान सन्मान निधी मिळवून देण्याचं काम लोकाधिकारच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून ज्या ज्या आपल्या गावातल्या ज्या शेतकऱ्यांचा हा सन्मान निधी बंद झालाय ते निधी मिळवून देण्याचं काम आम्ही करू. ज्यांचं रेशन शेतकरी म्हणून 25 एकर वाल्याला मिळतोय रेशनचा माल आणि इथं 2, 3, 4, 5 एकरवाला गरीब शेतकरी
त्याला शेतकरी म्हणून शिक्का बसलाय आणि त्याचं धान्य बंद झालंय, तर अशा लोकांना सुद्धा रेशन मिळवून देण्याचं काम भविष्यात या हरंगुळच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. बंधुनो, थपाडे थपा मारून जातात, गोड बोलून जातात, निवडणुकीमध्ये नाही ती खोटी आश्वासनं देतात, परंतु आम्ही मात्र लोकांना वचन देतोय, जे बोलतो ते आम्ही करतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला हात जोडून प्रार्थना करणार आहे की तुमच्या वचनाची बांधील आम्ही सर्वजण आहोत. आणि म्हणून संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातून उभ्या असलेल्या सर्व उमेदवाराला छत्री, शिलाई मशीन, टेबल आणि बस या चित्रावर मतदान करून आपण आपला आशीर्वाद द्यावा हे आवाहन करतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. जय संविधान, जय भीम.